नमस्कार मंडळी, मी गणेश नाईक. चौल नगरीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. चौल हे गाव जसं नारळी पोपळीच्या बागांसाठी ओळखलं जातं, तसंच काही विशिष्ट फुलं चौलमध्ये उपलब्ध असतात. सोनचाफ्याची फुले, कवठे चाफ्याची फुले, तसेच आणखी एक फूल म्हणजे सुरंगीची फुले ही विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट ठिकाणी चौलमध्ये उपलब्ध असतात. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया सुरंगीची फुले. हे पाहता आपण सुरंगीच्या झाडाखाली आलेलो आहोत. सुंदर अशा कळ्या दिसत आहेत, हिरवागार निसर्ग आणि त्यामध्ये सुरंगीचं हे झाड. झाडाच्या प्रत्येक फांदीला कळ्या लागलेल्या आहेत. एकदम बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत झाडाच्या सर्वांगाला ह्या कळ्या लागतात. सुंदर अशा कळ्या उमळलेल्या आहेत. मनाला भुरळ घालण्यासारखी ही फुलं. परिसर एकदम वासाने दरवळून गेलेला आहे. छान एकदम निसर्गरम्य वातावरणात ह्या कळ्या मन एकदम प्रसन्न करून टाकतात. आजूबाजूचा परिसर एकदा फुलं उमलली की दरवळून जातो. हे बघा, आता आपण कळ्या कशा काढतात हे पाहणार आहोत. सकाळची वेळ आहे, एकदम काळोख आहे आणि काळोखात सूर्योदय होण्याआधी ह्या कळ्या काढाव्या लागतात. हे पहा, आमचा नाना आहे, भाऊ माझा, तो आता ह्या कळ्या झाडावर चढून काढत आहे. एक एक कळी हाताने खुडून काढावी लागते. ह्यामध्ये भरपूर मेहनत घ्यावी लागते. रात्रीचे 3-3:30 वाजल्यापासून कळ्या काढायला सुरुवात करावी लागते, कारण एकदा दिवस उजाडला, सूर्य उगवला की फुलून जातात आणि मग ते कळ्या काढणं शक्य नसतं, कारण मग ते हात लागलं की पाकळ्या गळून जातात. तर हे बघा, किती एकदम एक एक कळी काढावी लागते. खूप यामध्ये मेहनत असते. आता नानासोबत बोलून जाणून घेऊया कळ्या कशा काढायच्या, काय प्रोसेस असते यामध्ये काढण्याची, किती मेहनत लागते, दिवस उजाडल्यानंतर काढू शकतो की नाही हे जाणून घेऊया. सकाळी 3-4ला उठायला लागतं का? 3 वाजल्यापासून 6-7 वाजेपर्यंत काढून मग काढायला लागतात. आणि नंतर हे मधमाशा पण येतात नाही. पूर्वीच्या काळी ह्या कळ्या काढताना कंदिलाचा वापर केला जायचा. आता कसं आधुनिक काळ आहे, त्यामुळे चार्जिंगची बॅटरी वगैरे किंवा चार्जिंगचे कंदील मिळतात, त्याचा वापर करून ह्या कळ्या काढल्या जातात. कारण अंधारात आपल्याला कळी दिसणार नाही असं, त्यामुळे उजेडाचा काहीतरी वापर करून ह्या एक एक कळी अशी काढावी लागते. कोकण किनारपट्टीला काही मोजक्याच ठिकाणी ही झाडे आढळतात. चौलमध्ये पण मोजक्याच ठिकाणी ही झाडे आढळतात. सावंतवाडी, सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी पण ही झाडे अशी आढळतात. तिकडे ह्या कळ्यांच्या गजऱ्याला वेळेसर असं म्हणतात. चौलमध्ये ह्याला सुरंगीचे गजरे म्हणून ओळखलं जातं. चौल नाक्याला हे विकले जातात. चौल नाका जो स्टॉप आहे अलिबागपासून 15 किलोमीटर अंतरावर, तिथे हे गजरे विकले जातात. नानांनी आता कळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या कळ्या घेऊन आपण घरी जाणार आहोत आणि घरी कल्पनावहिनी आहे, प्रेरणा आहे, ह्या कळ्यांची आता गजरे करून घेणार आहेत. हे बघा, ह्या काढून आणलेल्या कळ्या उमळल्यात नाहीत, त्या आता उमळण्याच्या आधी ओवून घ्यायच्यात. 15 दिवसाच्या या कालावधीमध्ये पुरुष वर्ग कळ्या काढून आणतात आणि महिला वर्ग अशा प्रकारे ह्या कळ्यांचे गजरे करून घेतात. ज्या ठिकाणी कळ्या अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, अशा ठिकाणी हा रोजचा उपक्रम चालू असतो. ऋतूप्रमाणे इथे वेगवेगळी फुले, फळं उपलब्ध असतात चौलमध्ये आणि त्यानुसार
येथील लोकांचे व्यवसाय चालू असतात. म्हणजे फुलं काढणं किंवा फळं, ताडगोळे, असे फणस, अशी विविध जे काही निसर्गाकडून आपल्याला मिळतं ते त्यानुसार व्यवसाय चौल गावामध्ये चालू असतो. नानाने ज्या कळ्या काढून आणल्यात त्या आता प्रेरणा होऊन घेते. आता आपण प्रेरणाशी बोलून थोडं ह्या कळ्यांविषयी, गजऱ्यांविषयी जाणून घेऊया. दिवस फुलतात प्रेरणा ह्या कळ्या? ह्या एक 15 दिवस फुलतात आणि ह्या काळ्यांना जाम मागणी असतं. म्हणजे खूप संपतात ह्या काळ्या गजरे. वास पण भरपूर वास असतो. भरपूर असतो. उन्हात गेलं की कोंब असतं, त्याच्यामुळे ते लवकरच ओवायला लागतात, लवकरच घेऊन जायला लागतं आणि त्यांना खूप मागणी असते. म्हणजे खूप जण घेतात तो गजरा. वर्षातून एकदाच फुलतात. म्हणजे 15 दिवसात 15 दिवसांचा भर असतो आपल्या होळी ते पाडव्यापर्यंत. आणि मग त्याच्यानंतर त्या कमी होत जातात आणि ते वर्षातून एकदाच 15 दिवसातच 15 दिवस असतो. 15 दिवसानंतर कमी होतात. सुकलेल्या गजऱ्याला पण वास भरपूर असतो ना? हो, सुकलेल्या गजरा त्याचा औषध म्हणून पण उपयोग करतात. हो काय? काय औषध असतं म्हणजे वापरतात ते असं नाही माहिती औषध, पण त्याचं सेंट म्हणून किंवा औषध म्हणून असं उपयोग करतात त्या गजऱ्याचा. जसं झाडावरून एक एक कळी काढावी लागते, तसंच इथे पण गजरा ओवताना एक एक कळी सुईमध्ये ओवून गजरा करावा लागतो. ह्यामध्ये म्हणजे दोन्ही प्रोसेसेसमध्ये म्हणजे कळ्या झाडावरून काढण्यापासून ते कळी गजरे करण्यापर्यंत ह्यामध्ये भरपूर अशी मेहनत असते. सकाळी लवकर उठून दिवस उजाडण्याच्या आधी ह्या कळ्यांचे गजरे करून घ्यावे लागतात. एकदा दिवस उजाडला काही फुलं उमळून जातात आणि मग ते गजरे म्हणजे गजरे करायला व्यवस्थित जमत नाही. मग त्यामुळे उमळण्याच्या आधीच पटापट असं गजरे करून घ्यावे लागतात. ह्या गजऱ्यांना खूप मागणी आहे. रेवदंडा, चौल नाका किंवा अलिबाग पेठ ह्या परिसरामध्ये चौलमधून गजरे घेऊन ते पुढे मार्केटला विकले जातात आणि भरपूर अशी मागणी असते. महिला वर्ग पण ह्या गजऱ्याला खूप पसंती देतात. जसजसा दिवस उजाडत जातो तसतसं हे बघा तुम्ही पाहू शकता कळ्या ज्या होत्या त्यात उमळत चालल्यात. त्यामुळे एकदम स्पीडनी हे गजरे करावे लागतात. जसजशा कळ्या उमळून जातात तसतसा आणखीनच सुगंध पसरत जातो. खूप असं फ्रेश वाटतं सुगंधाने. गजरे होऊन तयार झालेले आहेत आणि हे बघा एकदम सुंदर छान असे गजरे दिसत आहेत. मन एकदम प्रसन्न होतं, आनंद वाटतो ही अशा प्रकारची फुले पाहून. निसर्गाने ही एक अनमोल देणगीच दिलेली आहे आपल्याला, असं बोलायला काय हरकत नाही. येथील महिला वर्ग ह्या गजऱ्यांना खूप पसंती करते, आवर्जून घेतात हे गजरे विकत. आणि जे काही कोळी समाज वगैरे आहे त्या कोळी समाजातील महिला वगैरे ह्या गजऱ्याला खूप मागणी असते. आणि जे पर्यटक येतात ते चौल नाक्याला भाजी खरेदीसाठी वगैरे किंवा अशी फिरण्यासाठी येतात ते हे गजरे एकदम घेतात आवर्जून एकदम. हे गजरे देवी देवतांना पण वाहिले जातात. चौलमध्ये देवी देवतांची मंदिरे पण भरपूर आहेत, त्यामुळे हे गजरे एकदम आवर्जून घेतलेच जातात देवी देवतांना ह्या कालावधीमध्ये वाहण्यासाठी. हा आमचा सुरिंगीच्या गजऱ्यांचा फुलांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.